परभणी महानगरपालिकेला उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी केवळ 4 दिवस उरलेत, मात्र अद्यापही परभणीत शिवसेना आणि भाजपची युती या ठिकाणी झालेली नाही। शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयात मी आहे आणि आपण या ठिकाणी पाहतोय शिवसैनिकांची आता काही वेळापूर्वी या ठिकाणी बैठक संपलेली आहे आणि नेमकं युती संदर्भात काय ठरलं, त्यांचं भारतीय जनता पक्षाला नेमकी काय मागण्या करणार हे आपण जाणून घेऊया। शिवसेना जिल्हा प्रमुख आनंद भरोसे आपल्यासोबत आहे। भाऊ, 4 दिवस उरले, केवळ युतीची घोषणा नाही अद्याप, कुठं नेमकं घोडं अडलं? नाही, निश्चितच युती ही होणार आहे आणि युतीच्या माध्यमातून आज या ठिकाणी आमची जी कोर कमिटी आहे त्या कोर कमिटीच्या माध्यमातून कोणत्या जागा या ठिकाणी घ्यायच्यात आणि कोणकोणत्या प्रकारच्या जागा कोणत्या प्रभागामध्ये घ्यायच्यात, तर त्या अनुषंगानं आमचं या ठिकाणी वाटाघाटी म्हणजे अंतर्गत चर्चा झाली आणि समसमान जागेचा आम्ही प्रस्ताव या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला आम्ही देणार आहोत। म्हणजे 65 जागा आहेत, तर त्याच्यापैकी अर्ध्या जागा हां, 65 जागा आहेत। 65 जागापैकी या ठिकाणी अर्ध्या जागेची आम्ही मागणी करणार आहोत। निश्चितच त्यांचा ही प्रस्तावाला ते मान्यता देतील अशी अपेक्षा या ठिकाणी आपल्याकडून व्यक्त करतो। छत्रपती संभाजीनगरला आज बैठक आहे खरं तर भारतीय जनता पक्षाची। मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आहेत आणि त्या ठिकाणी जिल्ह्याचे सगळे भाजपचे जे पदाधिकारी ते बी गेलेले आहे। नेमकी स्पष्टता युती संदर्भात कधीपर्यंत होईल? आज रात्री किंवा उद्या ही युतीच्या अनुषंगानं भारतीय जनता पार्टीसोबत एक प्राथमिक आमची बैठक झालेली आहे। एक बैठक झालेली आहे। आता माननीय बावनकुळे साहेब, माननीय रवींद्र चव्हाण साहेब या अनुषंगानं त्यांची भारतीय जनता पार्टीची बैठक संभाजीनगर येथे चालू आहे। आमची जी बैठक झालेली आहे त्या बैठकीचा आम्ही आमचे वरिष्ठ नेते पक्षाचे सचिव संजय मोरे साहेब आणि आमचे संपर्क प्रमुख आमचे उपनेते आनंदजी जाधव साहेब यांच्यासोबत प्राथमिक बैठकीचा अहवाल त्यांच्याजवळ दिलेला आहे आणि उद्या नाही तर आज रात्री भारतीय जनता पार्टीसोबत आम्ही या ठिकाणी जागा वाटपाच्या अनुषंगाने बसणार आहोत। आणि उद्याच घोषणा होईल की आज संध्याकाळी किंवा उद्या घोषणा होईल? आज संध्याकाळी नाही तर उद्या दुपारपर्यंत या जागा वाटपाची घोषणा होऊन जाईल। त्याच्यात समसमान जागा घेणार आहे? हा, समसमान। त्यांनी 2 पावलं मागे येताना आम्ही 2 पावलं मागे येऊ, कारण युती या ठिकाणी दोघांनाही आवश्यक आहे। आम्ही काय तेही कोणत्या प्रकारची ओढाताण करणार नाहीत आणि आम्हीही कोणत्या प्रकारची ओढाताण करणार नाहीत। एक चांगला सुखकर मार्ग या ठिकाणी निश्चित आम्ही या ठिकाणी दोघांच्या बैठकीमध्ये आम्ही काढणार आहोत। एक बैठक झाली तुम्ही म्हणताय, त्या बैठकीमध्ये नेमकं भाजपकडून कोण कोण उपस्थित होतं? या ठिकाणी डॉक्टर खटिंग आणि रंगनाथजी सोळंके हे या ठिकाणी बैठकीला उपस्थित होते। आमच्याकडून 2-3 जण मी झालं, राजू कापसे झालं, त्यासोबतच गीताताई सूर्यवंशी, त्यासोबतच व्यंकटजी आणि नितेश भैया, हे सगळेजण आम्ही या ठिकाणी आमचे बाळासाहेब आणि तालुका प्रमुख कदम हे सगळे उपस्थित होते या ठिकाणी। चांगलं वातावरण आहे महायुतीसाठी परभणीत? नाही, निश्चितच महायुतीसाठी या ठिकाणी पोषक असं वातावरण आहे आणि सर्वांच्या मनामध्ये आहे की यावेळेस निश्चित बदल हा घडवायचा आहे। मग तयार आहात तुम्ही युती संदर्भात? युती संदर्भात आम्ही निश्चितप्रमाणे या ठिकाणी आम्ही तयार आहोत। आनंद भरोसे होते। खरं तर भारतीय जनता पक्षासोबत बोलणी सुरू आहे। उद्या युतीची घोषणा होणार आहे। आज रात्री किंवा उद्या भारतीय जनता पक्षासोबत दुसरी बैठक खरं तर होणार आहे आणि त्यानंतर युतीची घोषणा खरं तर होणार आहे। मात्र आज शिवसेनेची झालेल्या बैठकीमध्ये भारतीय जनता पक्षाकडे समसमान जागेची मागणी शिवसेने पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आलेली आहे आणि कदाचित उद्या अंदाजित शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाच्या युतीची घोषणा या ठिकाणी होणार असल्याची माहिती जिल्हा प्रमुख आनंद भरोसे यांनी दिली आहे। कॅमेरा पर्सन सय्यद खिजर सर, नजीर खान, TV9 मराठी, परभणी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।